सो हॅलो स्टुडंट, आपला नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे एल सी ऑसिलेशन. एल सी ऑसिलेशन कशाला म्हणायचं, बाय डेफिनेशन आपण समजून घेऊ. व्हेन अ चार्ज कॅपॅसिटर अलाउ टू डिस्चार्ज थ्रू नॉन रेजिस्टिव्ह इंडक्टर, इलेक्ट्रिकल ऑसिलेशन ऑफ सेम एम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी आर प्रोड्यूस, कॉल्ड एल सी ऑसिलेशन. म्हणजे जेव्हा एखादा चार्ज कॅपॅसिटर नॉन रेजिस्टिव्ह इंडक्टरमधून डिस्चार्ज केला जातो तेव्हा इलेक्ट्रिक ऑसिलेशन्स ऑफ सेम एम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस होतात, तर त्या इलेक्ट्रिकल ऑसिलेशनला म्हणतात एल सी ऑसिलेशन. ओके, याचं एक्सप्लेनेशन फिगरवरून पाहू आपण. फिगर ए मध्ये काय शो केलेलं आहे, एक फुली चार्ज कॅपॅसिटर आहे आणि एखादा कॅपॅसिटर कम्प्लिटली जर चार्ज झालं तर त्याची जी एनर्जी असते इलेक्ट्रिक फील्डमध्ये स्टोअर केलेली एनर्जी ती असेल हाफ क्यू अपॉन सी स्क्वेअर. ओके, तर या कॅपॅसिटरसाठी क्यू हे इनिशियल चार्जेस आहे आणि त्याची एनर्जी जी आहे कॅपॅसिटरच्या मीडियम दोन प्लेटच्या मीडियममधली एनर्जी एवढी असेल. आता स्विच जो आहे तो ओपन आहे म्हणजे सर्किटमधून करंट फ्लो होत नाही. ओके, आणि तेव्हा या इंडक्टर्ससाठी जी मॅग्नेटिक फील्ड एनर्जी आहे ती 0 आहे. ओके, तर हे फिगर ए जी आहे ती शो करते की वी कन्सिडर द क्यू आर द इनिशियल चार्जेस ऑफ अ कॅपॅसिटर. The capacitor has a electric field energy half q into q upon c square. Current through the conductor is 0. Magnetic field energy of the inductor is a 0. Second figure काय शो करता है, when the switch is closed, current start to flow through this circuit. That's why magnetic field is produced around this inductor. When the current become maximum, magnetic field also become maximum. जेव्हा करंट मॅक्सिमम होतं तेव्हा मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय होते, मॅक्सिमम होते. बट द कॅपॅसिटी इज अ कम्प्लिटली डिस्चार्ज. आता या प्लेटवरती कोणतेही चार्जेस दिसत नाही आणि म्हणून द इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस कॅपॅसिटर बिकम 0. बट हिअर द मॅग्नेटिक फील्ड इज अ मॅक्सिमम, दॅट्स वाय मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ द इंडक्टर इज अ मॅक्सिमम, दॅट इज हाफ एल आय स्क्वेअर. म्हणजे आता इथं काय झालं की इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी ऑफ कॅपॅसिटरचं कन्वर्शन झालं मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टरमध्ये. ओके, एक्सप्लेन करते फिगर सेकंड. थर्ड फिगर काय एक्सप्लेन करते की व्हेन द मॅग्नेटिक फील्ड बिकम मॅक्सिमम, दॅट्स अ मॅग्नेटिक फ्लक्स चेंजेस, ईएमएफ इज इंड्यूस. सो व्हेन द ईएमएफ इज इंड्यूस, आता कॉइलमध्ये जेव्हा ईएमएफ इंड्यूस होतो तेव्हा तो अप्लाइड किंवा मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करतो अँड दॅट्स वाय इंडक्टर स्टार्ट टू चार्ज द कॅपॅसिटर विथ अपोजिट पोलॅरिटी. म्हणजे इनिशियली कॅपॅसिटरची पहिली प्लेट पॉझिटिव्हली चार्ज होती, तर आता दुसरी प्लेट काय असेल, पॉझिटिव्हली चार्ज. सो इंडक्टर स्टार्ट टू चार्ज द कॅपॅसिटर विथ अपोजिट पोलॅरिटी. व्हेन द कॅपॅसिटर इज फुली चार्ज, द मॅग्नेटिक फील्ड बिकम 0. इथली मॅग्नेटिक फील्ड 0 होईल अँड दॅट्स वाय द मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ द इंडक्टर बिकम 0 बट द इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी ऑफ द कॅपॅसिटर बिकम मॅक्सिमम. म्हणजे इथं आता मॅग्नेटिक फील्ड एनर्जी 0 झाली, इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी मॅक्सिमम झाली, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड एनर्जीचं कन्वर्शन झालं इलेक्ट्रिक फील्ड एनर्जीमध्ये. ओके, परत नेक्स्ट फिगर काय एक्सप्लेन करते, तर जो कॅपॅसिटर आता फुली चार्ज आहे, जेव्हा आता स्विच क्लोज करणार तेव्हा हे चार्जेस हळूहळू रिव्हर्स डायरेक्शनला का होतील, ते फ्लो व्हायला स्टार्ट होतील आणि परत जेव्हा करंट इन्क्रीज होईल मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होईल, करंट मॅक्झिमम असेल मॅग्नेटिक फील्ड मॅक्झिमम असेल आणि तेव्हा कॅपॅसिटर हा कम्प्लीटली डिस्चार्ज होईल. डिस्चार्ज झाल्यानंतर त्याची इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी 0 होईल पण इंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड एनर्जी किती, हाफ एल आय स्क्वेअर. तर ही सायकल जी आहे ती कंटिन्युअसली का होत असते, रिपीट होत असते. ओके, तर ड्युरिंग एव्हरी हाफ सायकल करंट जो आहे तो रिव्हर्स होत आहे. ओके, म्हणजे तो ऑसिलेट होत आहे आणि हा जो हे जे इलेक्ट्रिकल ऑसिलेशन्स आहे त्यांची ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी सेम असते. तर जेव्हा ही प्रोसेस सुरू असते म्हणजे चार्जिंग आणि डिस्चार्जिंगची, तेव्हा हे जे इलेक्ट्रिकल ऑसिलेशन्स आहेत सेम ॲम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सीचे, तर त्यालाच म्हणायचं मग एल सी ऑसिलेशन. ओके, तर हे तुम्हाला इझिली डायग्रामवरून याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते लिहिता येईल. ओके, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आपण समोरचा पॉईंट पाहू जो इम्पॉर्टंट आहे. हॅलो स्टुडंट, नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झाम, सिरीज रेझोनंट सर्किट. तर सिरीज LCR आपल्याला माहीत आहे की ज्या सर्किटमध्ये सिरीज कॉम्बिनेशन असते इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टन्स. पण आता सिरीज रेझोनंट सर्किट कशाला म्हणायचं, तर ते आपण इनिशियली ची डेफिनेशन पाहू. द LCR सिरीज सर्किट
विच ॲडमिट्स म्हणजेच अलाउ द मॅक्झिमम करंट करस्पॉन्डिंग टू गिव्हन फ्रिक्वेन्सी ऑफ AC सोर्स. म्हणजे असं सिरीज कॉम्बिनेशन असलेल्या सर्किटला जर आपण एखादा AC सोर्स अप्लाय केला, ओके, तर ते ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवरती हे सर्किट काय करते, मॅक्झिमम करंट जो आहे ते अलाउ करते. आणि म्हणून द LCR सिरीज सर्किट विच admit the maximum current corresponding to given frequency of AC source is called series resonant circuit. Okay. Impedance of the LCR series circuit आपल्याला माहित आहे. So impedance of LCR series circuit. इम्पिडन्स आपण Z ने डिनोट केलं होतं आणि फॉर्म्युला काय होता की R² प्लस XL इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मायनस कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इट्स स्क्वेअर. तर हे आहे इम्पिडन्स. हे आपण लास्ट चॅप्टरमध्ये सुद्धा आपण हे पाहिलं. ओके, मग आता जो आपण सोर्स अप्लाय केला AC सोर्स, त्याची फ्रिक्वेन्सी जर लो असेल, सो ॲट लो फ्रिक्वेन्सी जर लो असेल तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जे आहे ते सुद्धा लो असेल. सो ॲट अ लो फ्रिक्वेन्सी XL इक्वल्स टू ओमेगा L. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपण फाइंड आउट केलं होतं. आता ओमेगा म्हणजे 2πf. इथं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. तर लो फ्रिक्वेन्सीवरती काय होईल, XL इक्वल्स टू ओमेगा L, हे सुद्धा असेल लो. ओके, आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आपल्याला माहित आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC इक्वल्स टू 1/ओमेगा C. तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि ओमेगा म्हणजे 2πf यांचे रिलेशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. फ्रिक्वेन्सी लो असेल तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हाय असेल, तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कसं असेल, हाय असेल. ओके, नाउ इफ द फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीजेस, आता सेकंड टाइम आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली. ओके, इफ फ्रिक्वेन्सी इंक्रीजेस आता काय होईल, तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीज होईल, म्हणजे XL जो आहे तर हा इन्क्रीज होईल, पण XC का होईल, हा XC डिक्रीज होईल, म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जे आहे ते डिक्रीज होईल. सो इट इज अ डिक्रीजेस. ओके, मग अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी आपण लो टू हाय टू लो करत गेलं तर रिॲक्टन्स चेंज होते. पण ॲट अ पर्टिक्युलर अँग्युलर फ्रिक्वेन्सीवरती काय होईल की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स दोन्ही हे काय होतील, इक्वल होतील. ओके, सो ॲट पर्टिक्युलर अँग्युलर फ्रिक्वेन्सी, तर ती अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहे ती असेल ओमेगा R, पर्टिक्युलर आहे. ओके, तर काय होईल, तर हे असेल XL इक्वल्स टू XC, म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे दोन्ही का असतील, हे सेम असतील. मग आता XL इक्वल्स टू XC जर झालं तर हे इम्पिडन्स काय मिळेल, देअरफॉर Z इक्वल्स टू आपल्याला मिळेल R. XL इक्वल्स टू XC असेल तर ही टर्म 0 होईल, रूटमध्ये असेल R². म्हणजे हे जे इम्पिडन्स आहे सिरीज सर्किटचं ते असेल इक्वल्स टू रेजिस्टन्स, म्हणजे इथं रेजिस्टन्स जे आहे ते मिनिमम असेल. म्हणजे आता हे LCR सिरीज सर्किट कसं बिहेव होईल, इट इज अ बिहेव लाईक दॅट इज अ प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट की ज्याचा रेजिस्टन्स आहे इक्वल्स टू R, म्हणजे इम्पिडन्स कमी असेल, म्हणजे करंट ऑफ दिस LCR सिरीज सर्किट मॅक्सिमम असेल. तर याचा करंट काय असेल, तर असेल I0 इक्वल्स टू E0 अपॉन Z. म्हणजे आता इम्पिडन्स कमी असेल तर करंट मॅक्सिमम असेल, आणि म्हणून हे जे LCR रेझोनन्स सर्किट आहे हे मॅक्सिमम करंट काय करते, अलाउ करते. ओके, आणि मग आता रेझोनंट फ्रिक्वेन्सी जर ऑब्टेन करायची असेल, टू ऑब्टेन द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ओके, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल, एक वेळ फ्रिक्वेन्सी लो केली, एक वेळ हाय केली, पण ॲट अ पर्टिक्युलर अँग्युलर फ्रिक्वेन्सीवरती हे दोन्ही रिॲक्टन्स काय झाले, सेम झाले. ओके, सो रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑब्टेन करायची, XL काय, ओमेगा इंटू L इक्वल्स टू XC काय, 1/ओमेगा C. पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी याला R ने डिनोट केलं, ओमेगा इकडे शिफ्ट करा, ओमेगा R चा स्क्वेअर इक्वल्स टू असेल 1/LC. स्क्वेअर काढला तो ओमेगा R इक्वल्स टू 1/√LC. ओमेगा R आपल्याला माहित आहे दॅट इज अ 2πf R, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी 1/√LC.
आणि एफ आर का होईल तर 1/2 पाय अंडर रूट एल सी. So this give the resonant frequency for series resonant circuit. Okay. इथं FR काय आहे? This is a resonant frequency. Okay. तर याला आपण म्हणू resonant frequency. So here आपल्याला लिहिता येईल की where FR is a resonant frequency. याला काय म्हणायचं? Resonant frequency. आता रेझोनंट फ्रिक्वेन्सी जर आपल्याला डिफाइन जर करायची असेल तर कशी डिफाइन करा आपण की द ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवरती काय झालं की इम्पिडन्स जे आहे ते मिनिमम झालं आणि करंट जो आहे तो मॅक्सिमम झाला. ओके. आणि म्हणून या रेझोनंट फ्रिक्वेन्सीला आपण आपल्याला डिफाइन करता येईल द पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ॲट which impedance is minimum and current is maximum. So the particular frequency of AC at which the impedance is minimum and current is maximum is called series resonant frequency किंवा simply resonant frequency. ओके. तर याच्यावरूनच आपल्याला काय करता येते की रेझोनन्स कर्व जो आहे तर तो रेझोनन्स कर्व जो आहे तो आपल्याला ड्रॉ करता येतो. ओके. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे रेझोनन्स कर्व. सो रेझोनन्स कर्व. ओके. तर आपण परत रेझोनन्स कर्व काढू. ओके. द सिरीज रेझोनन्स कर्व. हा सिरीज रेझोनन्स कर्व जो आहे तो कशाला म्हणायचं? The curve which show the variation of RMS current with the frequency of AC. तर त्याला आपण काय म्हणू? Series resonance curve. Okay. So the curve which show the variation of RMS current with frequency of AC. ओके. तर अशा कर्वला म्हणायचं सिरीज रेझोनन्स कर्व की जो कर्व कशाचं व्हेरिएशन डिनोट करतो आरएमएस करंट विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ AC. तर हा जो रेझोनन्स आहे हा रेझोनन्स आपल्याला केव्हा ऑब्टेन होतं तर कंडिशन फॉर रेझोनन्स आपण पाहिली तर XL इक्वल्स टू XC. म्हणजे जर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जर इक्वल झाले नाही तर इम्पिडन्स मिनिमम होणार नाही आणि करंट मॅक्सिमम होणार नाही. तर ती जी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे तर त्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरती काय होते की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आणि मग त्या पर्टिक्युलर रेझोनंट फ्रिक्वेन्सीला आपणही डिफाइन केलं आहे द पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ द AC ॲट विच इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बिकम इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तर त्याला सुद्धा आपण काय म्हणू रेझोनंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरती आपला जो रेझोनन्स कर्व मिळतो की जिथं करंट मॅक्सिमम होतं म्हणजे ही डॉटेड लाईन काय शो करत आहे की करंट मॅक्सिमम क्या होईल या XL इक्वल्स टू XC. and that's why this is a condition to obtain the resonance in a series resonant circuit. हे लक्षात ठेवा की सिरीज रेझोनन्स सर्किट साठी कंडिशन कोणती आहे रेझोनन्स ऑब्टेन करण्याची XL इक्वल्स टू XC. ओके. तर आता बाकीचा जो करंट आहे तर तो करंट जो आहे हा सर्किट काय करतो रिजेक्ट करतो. ओके. आणि फक्त रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरचा जो मॅक्सिमम करंट आहे तोच करंट फक्त काय करतो हा अलाउ करतो टू पास थ्रू इट. आणि म्हणून त्याची कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. सो कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे ओके तर रेझोनन्स केव्हा ऑकर्स होते. सो रेझोनन्स ऑकर्स at XL equals to XC. resonant frequency FR किती आहे 1/2 पाय अंडर रूट LC. नेक्स्ट ही झाली रेझोनंट फ्रिक्वेन्सी. इम्पिडन्स मिनिमम आहे करंट मॅक्सिमम. सो impedance is minimum and
current is maximum. Okay, so this circuit allow the current or accept the current of resonant frequency and reject the current of other frequencies. Hence it is called acceptor circuit. तर हे LCR रेझोनन्स सिरीज सर्किट जे आहे काय करते, फक्त रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरचा करंट जो आहे तो असेप्ट करतो, म्हणजे अलाउ करतो, आणि अदर करंट जो आहे तो काय करत असतो, रिजेक्ट करत असतो. आणि म्हणून या सर्किटला काय म्हणायचं, असेप्टर सर्किट. ओके, त्याचा यूज कशासाठी आहे, तर याचा जो यूज आहे टू इन अ रेडिओ अँड TV रिसिव्हर टू ट्रान्समिट द सिग्नल फॉर द ब्रॉडकास्टिंग स्टेशन जे आहे तर त्याच्यासाठी ट्रान्समिट करण्यासाठी रेडिओ आणि TV रिसिव्हरमध्ये या सर्किटचा काय होतं, यूज होतो. ओके, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की रेझोनंट फ्रिक्वेन्सी चे जे एक्सप्रेशन आहे त्याची कंडिशन XL इक्वल्स टू XC आणि हा रेझोनन्स कर्वचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर रेझोनन्स कर्व केव्हा मिळेल, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इक्वल्स टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तेव्हा. रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय किती असेल तर FR इक्वल्स टू 1/2 इथं काय होतं की इम्पिडन्स मिनिमम असते आणि करंट जो आहे तो मॅक्सिमम असतो. हे सर्किट फक्त रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरचाच करंट अलाउ करते आणि अदर फ्रिक्वेन्सीचा करंट रिजेक्ट करतं. पण हा मॅक्सिमम करंट ॲक्सेप्ट करतो रेझोनंट फ्रिक्वेन्सीवरचा, म्हणून याला ॲक्सेप्टर व्हायचं. TV आणि रेडिओ रिसिव्हर्समध्ये या सर्किटचा काय होतो, यूज होतो. ओके, व्हेरी इझी पॉईंट आहे. आय होप तुम्हाला हा समजला असेल. ओके, तर नेक्स्ट सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे पॅरलल रेझोनंट सर्किट. ओके.